काटेवाडीमधली दृश्य आपण पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंब इथला अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे आणि अजित पवारांचं पार्थिव इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. आपल्यासोबत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे सर आहेत. झगडे सर, आपण पुण्यामध्ये काम केलेलं आहे, अजित पवारांच्या जवळ राहून तुम्ही काम केलेलं आहे. प्रशासनाच्या बाबतीत अतिशय कठोर असे वागणारे, प्रशासनाला वेसण घालणारे, प्रशासनाला शिस्त लावणारे, अशी एक प्रसिद्धी अजित पवार यांची होती. तुमचा अनुभव काय सांगतो? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता आहे, त्यांना जसं स्वीकारता हे जे सत्य आहे की आज आपल्यातनं हे सत्य स्वीकारता जात नाही, तसे मला ते अजून ते डायजेस्ट होत नाही की ते आपल्यामध्ये नाही आहे. खरंय. त्यांची प्रतिमा तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखरच एक असा राजकीय नेता की ज्याची अतिशय कडक अशी त्यांची प्रतिमा होती. आणि मी त्यांना खरं म्हणजे की माझं मंत्रालयात फार पूर्वी पोस्टिंग होतं तेव्हापासून ते राजकारणात जास्त आमदार झाल्यापासून माझी त्यांची थोडीफार ओळख होती. फार मैत्री या सदरामध्ये नव्हती पण ओळख होती. आणि मग जसे जसे ते पुढे होत गेले आणि मग कुठल्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये काही ना काही कामाच्या बाबतीमध्ये असा संबंध येत गेला. पण एक मी जाणवलं की त्यांच्या जे सामाजिक त्यांचा वावर आहे किंवा राजकीय वावर आहे किंवा प्रशासकीय वावर आहे, त्याच्यामुळे एक भीतीयुक्त आदर सगळ्या प्रशासनामध्ये त्यांचा असायचा की दादांना जर सांगायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मंत्री म्हटलं की तिथे साहेब किंवा सर याच्या पलीकडे कुठलाही प्रशासकीय अधिकारी जात नाही. पण दादांच्या बाबतीमध्ये दादा हा शब्द असा होता की कुठलाही अधिकारी दादाच त्यांना बोलत होता. म्हणजे इतकं अनौपचारिक होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनौपचारिक ते व्यक्तिमत्व तयार झालं होतं दादांचं, तसं मला वाटतं की दुसऱ्या कुठल्याही नेत्याचं इतकं मोठं अनौपचारिक असं नेतृत्व तयार झालेलं नाही. कारण ते अनौपचारिकता होती. पण ही अनौपचारिकता सुद्धा त्याच्यामध्ये की नाही, त्यांना काही जे पाहिजे असेल ते स्पष्टच सांगितलं पाहिजे आणि त्यांना जे सांगायचं आहे ते योग्यच असलं पाहिजे. असं कुठे इकडून तिकडून सांगून काही अर्थ नाही. कारण ते अतिशय स्पष्टपणे मग तिथे अधिकारी किती मोठा असला किंवा काही असलं तर ते त्याच्या बाबतीमध्ये कधी हे करायचे नाही की हे तुझं चुकलेलं आहे किंवा असं आहे. तर ज्यावेळेस मी पुणे महानगरपालिकेमध्ये आलो त्यावेळेस खरं म्हणजे की मला सांगण्यात आलं होतं की त्यांचा कारण माझं डायरेक्ट त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी संबंध येणार होता. ते पालकमंत्री होते आणि राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की आता तुमचं कसं जमेल तिथं, कारण तुम्हाला तुमचा स्वभाव आणि दादांचा कडक स्वभाव हे कसं होणार आहे त्याच्यामध्ये. म्हटलं माहित नाही, पण सुरू केला. मला तिथे असं जाणवलं पूर्ण 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या तिथल्या की दादांनी जे काही त्यांचं हे आहे की फार जवळून काम करण्याची संधी मिळाली. ते कधीही मला त्यांनी म्हणजे साधं काम की नियमित काम सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. चुकीचं काम किंवा दबाव हा तो अजिबातच नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीचं त्याचं होतं. आणि तर कुठे एखाद्या कार्यकर्त्यांनी किंवा नगरसेवकांनी कोणी असं काही एखादा विषय चालू ठेवला असेल आणि ते त्यांच्या कानावरती गेलं, ते फोन करून सांगायचे की अमुक अमुक कार्यकर्ता असं करत होता, मी त्याला सांगितलेलं आहे, तुम्ही तिथे काही करू नका, पुढे जायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एकदा असं झालं होतं की इथे पुण्यामध्ये मेट्रो तिथे प्रपोजल होतं, मेट्रो आणायची पुण्यामध्ये. पण मेट्रोला प्रचंड विरोध होता, त्याच्यासाठी आंदोलनं होत होती. आणि विशेष म्हणजे की मेट्रोच्या बाबतीत माझ्या पूर्वीच्या आयुक्तांनी तो महासभेमध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही यशस्वी झालेलं नव्हता. माझ्यापुढे ते आव्हान होते, तो महासभेमध्ये मंजूर करून घ्यायचा. झालं काय त्याच्यामध्ये की राष्ट्रवादीचेच महापौर होते आणि त्यांनी पब्लिकली स्टेटमेंट दिलं की आम्हाला पुण्यामध्ये मेट्रो नको. मला खरं म्हणजे की हे म्हटलं दादांचंच कधी, कारण महापौर म्हणतात म्हणजे दादाच बोललेले असते. मी दादांना जाऊन भेटलो, म्हटलं दादा असं असं आहे की पुण्याला मेट्रो का पाहिजे, हे सगळं आहे. त्यांनी सांगितलं की असं मी ऐकलंय की महापौरने असं स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हटलं मग आपल्याला तसं नकोय का? त्यामुळे तुम्ही असं काय म्हणताय की कारण त्यांनी कुठल्या ह्याच्यात पार्श्वभूमी केलं माहित नाही, पण तुम्ही हा विषय पुढे न्या. मी महापौरांना समजावून सांगतो की असे कुठले स्टेटमेंट करू नका जेणेकरून पुण्याच्या वाहतुकीवरती परिणाम होईल आणि पुण्याच्या वाहतुकीसाठी जे काही करायचं असेल तुम्ही ते करा. खरं हे जे आहे की अधिकाऱ्यांना तुमच्या राजकीय नेतृत्वाच्या विरोधात सुद्धा ते खरं म्हणजे की ते सपोर्ट करत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला दुसरा एक अनुभव आला की ज्यावेळेस मी आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन होतो त्यावेळेस माझं पॅशन होतं की गुटखा बंदी आणि पान मसाला बंदी करायचं, कारण त्याने भयानक परिणाम तरुण पिढीवरती पडत होते, शाळेतल्या मुलावरती पडत होत्या. मी हा विषय काढला आणि त्यावेळेस ते गुटखा बंदी करण्याचे अधिकार हे आयुक्ताकडे होते. मी माननीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण, त्यांना सांगितलं की मला असं करायचं आहे. त्यांना ती कल्पना खूप आवडली, पण ते म्हणजे आमचं अलायन्स गव्हर्नमेंट आहे आणि हे खातं आहे ते राष्ट्रवादीकडे आहे आणि तुम्ही उपमुख्यमंत्री अजित दादा त्यांना तुम्ही विचारा, त्यांना कन्व्हिन्स करा. मी दादांच्याकडे गेलो, पण प्रश्न असा होता की ही जी लॉबी असते गुटखा लॉबी प्रचंड महाभयानक अशी लॉबी होती
आणि हे गुटखा बंदी होण्याचं खरं म्हणजे की त्यांना ते नको होती. आणि त्यांनी असं सुरू केलं होतं की गुटखा बंदी केल्यामुळे राज्याच्या याच्यावरती खूप मोठा परिणाम होईल बजेटवरती, कारण त्याच्यापासून खूप मोठं उत्पन्न मिळतं आणि ते सगळे ते सांगत होते. मलाही माहित होते असं, ते दादाने सांगितलं. मी गेल्यानंतर सांगितलं की दादा असं असं आहे, हे आहे आणि पुढच्या पिढीचं, आत्ताचे जे गुटखा खात आहेत ते कुठूनही मिळवतील, पण पुढच्या पिढीच्या बाबतीमध्ये हे आपल्याला करणं गरजेचं आहे. ते थोडा वेळ थांबले आणि पण म्हटले पण राज्याच्या ह्याचं काय की जो उत्पन्न होतं त्याच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. म्हटलं दादा मला माहिती आहे, हे सगळ्याकडे ते जाऊन ते सांगतायत की परिणाम होणार आहे, पण मग आपल्याला किती परिणाम होतोय कुणालाच आकडा माहिती नाहीये. आपल्या वित्त विभागाकडे त्याची आकडेवारी नाहीये. पण प्रश्न असा आहे की मग राज्याचे वित्त तुम्हाला उत्पन्न पाहिजे की पुढच्या तरुण पिढीचं पाहिजे. बराच वेळ त्यांनी विचार केला, थोडा विचार केला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही हा विषय राज्य शासनाकडे पाठवून द्या, आम्ही इथून तो तुम्हाला मंजुरी देऊ, तुम्ही एकट्याने तो निर्णय घेऊ नका. पण मला असं वाटलं की त्यांच्याकडून पूर्ण विरोध होईल या सगळ्या गोष्टीचा. पण त्यांनी अचानक त्यांचं हे बदललं आणि त्याच्यामध्ये एक असं आहे की त्यांचा कसं आहे की औपचारिकता हा त्यांच्यासमोर विषयच नव्हता. ते समोर गेले की तो अनौपचारिकता, हे खरं म्हणजे की ते तो जो इंटरॅक्शन असते प्रशासनामध्ये, प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री, तिथे हे कायमस्वरूपी हे औपचारिकता असते, एक फॉर्मॅलिटी असते याच्यामध्ये. पण दादांच्या बाबतीमध्ये की ही औपचारिकता हा विषय असा होता की ते आपोआप नॅचरली तयार व्हायचे, की नैसर्गिकरित्या असं ते तयार होत होतं. त्यामुळे मला वाटतं की असा नेता आज आपल्यामध्ये नाहीये, हे डायजेस्ट होणं मला तरी अजून ते शक्य होत नाही. नाही, अगदी तुम्ही म्हणताय तसं अजित पवार आणि त्यांची शिस्त ही सुद्धा खूप प्रसिद्ध होती. म्हणजे असं म्हणतात की त्यांचा वक्तशीरपणा आणि सकाळी भल्या पहाटे कामाला सुरुवात करणं. म्हणजे अनेकदा तर असे प्रसंग ऐकलेत की कार्यक्रमाला अजित पवार आधी पोहोचले आणि शासकीय अधिकारी नंतर पोहोचले. तर असे काही किस्से आहेत का तुमच्या स्मरणात? माझ्या म्हणजे असं काही कारण मला हे सगळं माहिती होतं आणि मी जिल्हाधिकारी नाशिक असताना आमचा खरं म्हणजे की त्यांच्या खात्याशी काय संबंध होता. पण ते नाशिकला आल्यानंतर त्यांच्या खात्याच्या कामाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना कदाचित सगळ्या जिल्ह्यामध्ये करत असत आणि अतिशय चांगला फायदा होता त्यांचा. आणि मला ते बोलावून घ्यायचे आणि त्यांची बोलवण्याची वेळ 6 वाजता असायची. म्हणजे तुम्ही तर म्हणता 6, 6:30, पण 6 वाजता असायची. आणि मग तिथे जाऊन काम काहीच नसायचं की त्यांनी हे काम आमच्या कार्यकर्त्याचं राहिले, ते काम आहे, फक्त काय चाललंय जिल्ह्यामध्ये काय नाही आहे. तिथे गेल्यानंतर ते जरा थोडेसे चिडलेले दिसले एक दिवशी. तर म्हटलं काय झालंय, तर त्यांनी सांगितलं की त्यांचे एक्झिक्युटिव्ह सुपरिटेंडिंग इंजिनियर होते PWD, ते आलेले नव्हते आणि त्यांना वेळ दिलेले होते. ते जरा आपले म्हणजे थोडंसं असं झालेलं होतं, डिस्टर्ब होते. मग ते आले समोर. काम फार छोटंच होतं त्या सुपरिटेंडिंग इंजिनियरकडे. तिथे त्या गेस्ट हाऊसमध्ये एक लॅम्प शेड होती, ती पिंक कलरची होती आणि त्यांना दादांना वाटलं की त्यांचं एक अतिशय बारीक लक्ष असायचं, विशेषतः शासकीय याच्या इमारतीमध्ये सुद्धा स्वतःच्या घरचं आहे असं बघून ते सगळं करायचे. त्यामुळे ते पिंक लॅम्प शेड लावली. तुम्हाला इथे लावणी करायची आहे का? हा शासकीय हे आहे, विश्रामगृह आहे, तुम्ही इथे काहीतरी असं त्या लेवलचं केलं पाहिजे. पण ते जाऊ द्या, तुम्ही हे मी तुम्हाला वेळ कितीची दिली होती, तुम्ही कधी आलेला आहात आणि मग तुम्ही जर असे वागत असाल तर मग इतर अधिकारी कसे काय, तुमचे कर्मचारी कसे वागतील? वेळेच्या बाबतीमध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये तसा मी तर दुसरं कोणी असं पाहिलेलं. त्यांचं लोकांमध्ये वावरणं हे सुद्धा खूपच सहज होतं. म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून तर तुम्हाला हे खूपच जाणवलं असेल. हा, ही जी भिंत होती की त्यांचा जो वावर असतो की एक असा ठराविक डिस्टन्स ठेवून जो वावर असतो, जो राजकीयमध्ये पण असतो, राजकीय त्यांच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असेल किंवा जनतेच्या बाबतीमध्ये असेल, कोणी अनोळखी माणूस जरी त्यांच्याकडे काही प्रकरण घेऊन गेला असेल आणि तुमच्या त्या अधिकारी तिथे बसला असेल, तर त्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगायचे की हे जे काम आहे की हे काम झालं पाहिजे, तो कोण आहे काय ते बघायचेच नाही. ते औपचारिकता, म्हणजे त्यांचं कसं होतं की कोण काय कसं काही माहित नाही, पण ते काम होणं गरजेचं आहे आणि ते अधिकाऱ्यांना ते लक्षात देतात. त्यांच्यावर ज्यांनी काम केले सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांना एक माहिती होतं की हे जे सांगतायत याच्यामध्ये त्यांचा काही अजेंडा नसायचा. ते काम होणं महत्वाचं आहे की त्या माणसाच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे, की अर्जदार असेल काय निवेदन देणार असेल, ते काम तिथं झालं पाहिजे. आणि मला वाटतं की हे त्यांचा वावर जो होता, तो वावर असा होता की लोकांच्या मध्ये आपलाच माणूस आहे, आपला माणूस या पद्धतीने, की आपल्या घरातला वडीलधाऱ्या माणूस म्हणण्यापेक्षा आपला माणूस, म्हणजे की वडीलधाऱ्या माणूस म्हटलं तर आपण काहीतरी सांगायला हे होतो, पण लोक बिनधास्तपणे त्यांच्याशी अशी जवळजवळ. मला वाटतं की राजकारणामध्ये आणि प्रशासनामध्ये हा एक खूप मोठा शिकवण आहे की तुम्ही औपचारिकपणा आणि वावर असा ठेवला पाहिजे की लोकांना तुमचा कनेक्ट इझिली झाला पाहिजे. तर म्हणजे तिथेच तुमचं निम्म काम होऊन जातं. लोकांशी तुम्ही चांगलं बोलले किंवा अधिकाऱ्यांच्या बरोबर चांगलं बोलले तर ते कामं सुद्धा सुरळीत होतात. पण हे असताना
एक भीती जी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे की दादा म्हणजे एकदम कडक, तेही असलं पाहिजे. हे रेअर कॉम्बिनेशन होतं की कडक असा स्वभाव पण अतिशय सहज सुलभ असा वावर आणि कनेक्ट होणे त्यांची ही, मला वाटतं की असं व्यक्तिमत्व हे कॉम्बिनेशन आहे थोडंसं रेअर असल्याच्या या सदरामध्ये येऊ शकतं. अगदी प्रणव मुखर्जींबद्दल बोलताना असं म्हणतात की द बेस्ट प्राईम मिनिस्टर इंडिया नेव्हर हॅड. अजित पवारांबद्दल असं आपण म्हणू शकतो का की बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड? आय अग्री विथ यू. कारण कसं आहे की त्यांची जी स्पीड आहे, आपलं खरं म्हणजे की कोणी त्याच्याबद्दल चर्चा करत नाही जास्त, पण ते कामाचं स्पीड आहे, ते स्पीड म्हणजे त्यांना असं नाही की हे ठीक आहे करतो बघतो हे आहे ते आहे असं अजिबात नाही. हे आहे हे करायचं. एखादी गोष्ट पटली की ताबडतोब त्याचं एक्झिक्युशनचं तुम्ही कधी ते मला सांगा. या बाबतीत ते असायचं की प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये की हे पाठवलंय मग याच्यावरती मला अहवाल द्या, मग हे करा मग ते करा, असं नाही. हे तुम्ही कधी करणार आहात? महाराष्ट्रामध्ये जर अशा व्यक्तीला जर संधी मिळाली असती तर माझे जे स्पीड आहे, एक्झिक्युशनचं स्पीड आहे, हे स्पीड प्रचंड वेगाने वाढलं असतं की या सत्तेमध्ये, आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती कठोरपणे झाली असती. महाराष्ट्र निश्चितपणे मुकला आहे की अशा नेतृत्वाच्याकडे मुख्यमंत्रीपद आलं नाही. यासाठी महाराष्ट्र मुकला. अगदी खूप खूप धन्यवाद झगडे सर, तुम्ही आपल्या आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या त्याबद्दल. आणि अजित पवार हे मला वाटतं पुढचे अनेक काळ हे अनेकांच्या मनात घर करून राहणार आहेत. ते व्यक्तिमत्वच तसं होतं, मात्र त्यांची अकाली एक्झिट अशा प्रकारची ही चटका लावून जाणारी आहे.